इंदापूरच्या भिगवणमध्ये पावसाचा कहर पाहायला मिळालाय। भिगवण बस स्थानकाच्या आवारात तळ्याचं स्वरूप प्राप्त झालंय। गेल्या 4 ते 5 दिवसांपासून इंदापूरमध्ये अवकाळी पाऊस कोसळतोय। भिगवण बस स्थानकातून बारामती, अहिल्यानगर जिल्ह्यातील कर्जतकडे मोठ्या प्रमाणात वाहतूक होत असते। मात्र या ठिकाणचा परिसर पाण्याखाली गेल्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते। हिंगोली जिल्ह्यात पावसाने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान केलंय। भुईमुग भिजल्यानं त्याला कोंब देखील आलेत। हळदही पाण्यामध्ये भिजल्यानं लाखोंचं नुकसान झालंय। सरकारने तातडीची मदत करावी, नाहीतर आत्महत्या करण्याशिवाय पर्याय नसल्याचं शेतकरी म्हणतात। तर वाशिमच्या पिंपळगावमध्ये पावसामुळे जनावरांच्या गोठ्याचं छत कोसळून पडलंय। यात काही जनावर जखमी झालेले आहेत आणि त्यांचा चाराही भिजून खराब झालाय। त्यामुळे शेतकरी राहुल दंडे या शेतकऱ्याचं आर्थिक नुकसान झालं। नाशिक जिल्ह्यामध्ये पावसामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना मोठा फटका बसला। चाळीमध्ये साठवलेला उन्हाळी कांदा खराब झाला असून तो उकिरड्यावर फेकून देण्याची वेळ आली आहे। त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान झालं। पुण्यातील जुन्नरमध्ये सततच्या पावसामुळे शेतमालासह पशुधनाचं देखील नुकसान झालंय। वातावरणातील गारव्यामुळे शेळ्या आणि मेंढ्यांना हुडहुडी भरली आहे, तर थंडीमुळे 2 मेंढ्यांचा मृत्यू देखील झालाय। सतत शेतशिवार जलमय होऊन शेतीमालाचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। जालन्यात पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसलाय। उमरी, पाथरूड, सांगली या तलाव परिसरातील बीज कांदा उत्पादक शेतकरी मान्सूनपूर्व पावसामुळे चिंतेमध्ये सापडलाय, तर शेतकऱ्याला लाखो रुपयांचा आर्थिक फटका बसलाय। नुकसानीचे पंचनामे करून तात्काळ मदत द्यावी अशी मागणी शेतकरी करतात। जालन्यात मान्सूनपूर्व पावसाने थैमान घातलाय। भोकरदन तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस झाला असून गारखेडा, बेलोरा, वलसा आणि आसपासच्या परिसराला पावसाने झोडपून काढलाय। सततच्या पावसामुळे ओढे नाल्याला पूर आलेला आहे, तर पुराचं पाणी पुलावरून वाहत असल्याने इथली वाहतूक देखील बंद झाली आहे। त्यामुळे अनेक नागरिक अडकून पडले आहेत।